नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ड्रेस कटिंग विषयी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला आपल्या पंजाबी ड्रेस विषयी काही टिप्स सांगणार आहे कपड्याबद्दल. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. मैत्रिणींनो, आपण मार्केटमधून कपडा आणला की लगेच टेलरकडे म्हणजे शिवायला टाकतो. तर काही टेलर लोक तो न धुताच काही हे करतात, न धुताच तो कपडा आपल्याला शिवून देतात. तर त्याच्यानंतर काय होतं, म्हणजे अस्तरच्या ड्रेसच्या बाबतीत सांगते. तर कॉटनचा जर असा प्युअर कॉटनचा जर कपडा जर असेल असा, तर तो खूप आटून जातो, म्हणजे कमी होऊन जातो. कॉटनचा कपडा कोणताही घ्या तुम्ही, किती चांगल्या क्वालिटीचा घ्या किंवा कसाही जरी घेतला, कॉटनचा कपडा हा कमी होतो, म्हणजे होतोच, काही केलं तरी होतो. तर त्यासाठी काय करायचं आहे मैत्रिणींनो, आपण जेव्हा म्हणजे जे टेलर लोक असतात ते पण शिवायच्या आधी किंवा मग तुम्हाला जर एखाद्या टेलरकडे शिवायला जरी द्यायचा असला तरी आपण स्वतःच तो थोडासा 2-3 तास कमीत कमी तरी पाण्यात ठेवायला पाहिजे. कॉटनचा जो कपडा असतो तो कमीत कमी 2-4 तास तरी पाण्यात भिजत ठेवायचा. आणि भिजत कसा ठेवायचा आहे मैत्रिणींनो, पूर्ण कपडा खोलायचा नाही. पाण्यात जेव्हा आपण हा कपडा टाकतो हा पूर्ण खोलायचा नाही, फक्त 2 ते 3 घड्या त्याच्या उघडायच्या आणि सरळ टबमध्ये तो ठेवून द्यायचा. जास्त खोलल्यानंतर काय होतं, आपण जेव्हा तो पाण्यातून बाहेर काढतो ना, तर कपड्याला कोस येतो, म्हणजे तिरका होऊन जातो. त्यापेक्षा तो घडीच्या घडी तशीच पाण्यात टाकायची आणि तशीच पाण्यातून काढून ती सुकत टाकायची. आणि सुकल्यानंतर महत्त्वाची दुसरी टिप म्हणजे सुकल्यानंतर तो व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आणि नंतरच तुम्ही टेलरकडे द्यायचा. किंवा टेलर जे म्हणजे हे नवीन शिकणारे आहे ना, त्यांना माहीत नसतं ना की कपडा धुवायचा की नाही. तर त्यांनी पण कपडा कॉटनचा कोणताही जरी आला ना, तर पहिले तो धुवूनच घ्यायचा आणि मगच तो शिवायला घ्यायचा आहे. तर हे बघा मैत्रिणी, माझ्याकडे ऑलरेडी एक टॉप असा आलेला आहे की जे त्यांनी रेडीमेड घेतलेला आहे मार्केटमधून. सिंथेटिक अस्तर आहे त्याला. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, छान टॉप आहे, रेडीमेड घेतलेलं आहे आणि कपडावरचा कॉटनचाच आहे त्याचा, म्हणजे एकदम प्युअर कॉटन नाही आहे तरी पण मग कॉटनच आहे. तर हे बघा, त्याचं अस्तर सिंथेटिक अस्तर आहे त्याला. हे बघा, इतका तो म्हणजे अक्षरशः 4-5 इंच तो कमी झालेला आहे, म्हणजे अस्तर अक्षरशः असं बाहेर आलेलं आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते मी व्यवस्थित. आता हे इकडे घेतलं, इतकं अस्तर बाहेर आलेले इथून ते इकडे, म्हणजे कमीत कमी 6-1 इंच तो कपडा कमी होऊन गेलेला आहे. तर असा प्रॉब्लेम ड्रेस शिवल्यानंतर आपल्याबरोबर पण होऊ नये म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे की कोणताही अस्तरचा कपडा जर आला, कॉटनचा कपडा जर असला आणि तो जर अस्तरचा शिवायचा असला, अस्तरचा जरी शिवायचा नसला तरी तो घट्टच होतो, म्हणजे कमी होऊन जातो. त्यापेक्षा थोडासा आपल्याला वेळ लागतो कपडे धुतल्यानंतर प्रेस करायला, धुवायला 4-5 तास म्हणजे तो पाण्यात ठेवायचा आणि मगच तो शिवायला द्यायचा किंवा आपण शिवायला घ्यायचा. तर ही गोष्ट नवीन शिकणाऱ्यांच्या लवकर लक्षात नाही येत, म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवला आहे त्यांच्यासाठी. तर हे बघा किती कमी होऊन गेलं आणि हे घातल्यानंतर चांगलं पण नाही दिसत, कारण अस्तरच बाहेर येतं पहिले एक साईडनी किंवा दुसऱ्या साईडनी पण अस्तरच बाहेर येतं. त्यापेक्षा थोडासा वेळ जातो, थोडासा आपल्याला त्रास पण होतो धुवायचा, पण मग हा त्रास पुढचा कमी होऊन जातो. हे बघा किती अस्तर बाहेर आलेले. तर कमीत कमी 3-4 तास पाण्यात ठेवायचा आणि मगच तो शिवायला द्यायचा किंवा जे नवीन शिवणार असतील त्यांनी तो शिवायला घ्यायचा, नाहीतर नंतर पुढे असा प्रॉब्लेम येतो. त्याच्यानंतर व्यवस्थित सुकल्यानंतर पण ड्रेस व्यवस्थित आपण प्रेस करून घ्यायचा. जो कपडा असतो ना
तो अगदी व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आणि मगच कटिंग करायला घ्यायचं. तर हा मी काल शिवलेला कुर्ता आहे. हा मी 2-4 तास पाण्यात ठेवला होता. हा पण थोडासा कमी होईल, पण मग इतका नाही होणार. जो म्हणजे आपण न धुता जर वापरल्यावर जितका कमी होईल ना तितका कमी हा होणार नाही. हे बघा, हा मी काल शिवला. तर हा 2-4 तास पाण्यात ठेवलेला आहे आणि मगच तो शिवायला घेतलेला आहे. पण मग हा एवढा कमी नाही होणार. प्युअर कॉटन येते. तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.